26 जानेवारीच्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता जमा करण्यात येणार आहे, अशी बातमी आदिती तटकरे ज्या आहेत महिला व बाल विकास मंत्री त्यांनी दिली होती। आणि त्याचप्रमाणे 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आला आहे, जमा देखील झाला आहे। त्याचबरोबर आता 8वा हप्ता बद्दल देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे। 8वा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे। तुम्हाला पैसे येतील का नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कारण की बघा आता जानेवारीचे देखील पैसे तुम्हाला आले असतीलच। तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे जानेवारीचे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा झालेत का नाही, कारण की भरपूर महिला अशा आहेत ज्यांना पैसे आणखी देखील आले नाहीत। परंतु पहा 26 जानेवारी नंतर देखील वाटप सुरू राहिली होती। भरपूर महिलांना पैसे 26 जानेवारी नंतर आले आहेत। तुम्हाला पैसे आलेत का नाही तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। आणि त्याचबरोबर अजितदादा पवार जे आहेत उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे, मोठी खुशखबरच दिली आहे लाडक्या बहिणींसाठी। त्याचबरोबर काही महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर देखील निघणार आहेत, तर त्या कोणत्या महिला असणार आहेत, तुम्हाला पैसे आले असतील किंवा नसतील तरी देखील तुम्हाला आता फेब्रुवारीचे पैसे येतील का किंवा आधीचे काही रक्कम राहिली असेल तर ते येईल का हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे, कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देत असतो। तर बघा भरपूर अशा अफवा पसरत आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिला ज्या आहेत त्या बाहेर निघल्या आहेत किंवा पैसे वसूल केले जातील। तर लाडकी बहीण योजना ही फक्त गरजू महिलांना मदत व्हावी, ज्या महिला रोज कामाला जातात किंवा ज्यांना त्यांचे उत्पन्न जे आहे वार्षिक ते 2.5 लाखापेक्षा कमी असेल किंवा खरंच गरजू ज्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा, सरकारकडून त्यांच्या संसाराला थोडा हातभार लागावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती, असं सरकारचं म्हणणं येत आहे। त्याचबरोबर बघा निवडणुका झाल्या त्यावेळेस भरपूर फॉर्म जे आहेत ते अप्रूव्ह करण्यात आले, एकही फॉर्म रिजेक्ट करण्यात आला नाही। परंतु ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यानंतर फॉर्म चेकिंग करण्यात सुरुवात झाली होती आणि जानेवारीचे पैसे जे आहेत जवळजवळ 60 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर निघणार होत्या अशी बातमी समोर येत होती। परंतु आदिती तटकरे ज्या आहेत महिला व बाल विकास मंत्री त्यांनी स्पष्ट केले होते की आम्ही सरसकट फॉर्म चेकिंग करणार नाहीत। ज्या महिलांच्या अडचणी असतील किंवा काही महिला स्वतःहून समोर आल्या असतील की बाबा आमची आता योजना बंद करावी कारण की आमचे वार्षिक उत्पन्न जे आहे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, आम्हाला सरकारी नोकरी लागली आहे आणि त्यामुळे आमची योजना बंद करावी, अशा महिलांची योजना बंद करण्यात आली आहे। परंतु काही महिला अशा आहेत त्या नियमात बसत आहेत तरी देखील त्यांना पैसे आले नाहीत, सर्व ओके असून देखील पैसे आले नाहीत। तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आधी की तुम्हाला पैसे आलेत का नाही, किती रुपये आतापर्यंत तुम्हाला जमा झाले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात हे तुम्ही कमेंट करायचं आहे। आपण कोणत्या जिल्ह्यात आता 8वा हप्ता वाटप होणार आहे, कोणती तारीख असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पहिल्यांदा पैसे येणार आहेत आणि सरकारचं 8व्या हप्त्याबद्दलचं काय निकष आहेत का नवीन ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। तर बघा तुम्हाला माहिती असेल की एकनाथ शिंदे ज्यांनी योजना सुरू केली त्यांनी देखील असंच म्हटले होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या खरंच पात्र महिला असतील त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचणे माझे काम आहे, कारण की त्यांनी शब्द दिला होता निवडणुकीच्या टायमिंगला। तुम्हाला माहिती असेल की निवडणुका झाल्या की आम्ही पुढचा जो हप्ता आहे डिसेंबर जानेवारी असेल तो 2100 रुपये देणार आहोत। परंतु बघा 2100 रुपये नाही दिला, 1500 रुपयेच दिला आहे आणि आता 2100 रुपये तुम्हाला मार्च नंतर भेटण्याची शक्यता आहे। 100% तुम्हाला मार्च नंतर 2100 रुपये भेटतील आणि आता फेब्रुवारीचा हप्ता देखील तुम्हाला 1500 रुपयेच येणार आहे अशी शक्यता आहे, कारण की जानेवारीचा 1500 आला आहे आणि फेब्रुवारीचा देखील 1500 येणार आहे, कारण की भरपूर महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर निघत आहेत। लाडकी बहीण योजनेसाठीच फक्त सरकारला भरपूर पैसे लागत आहे, हजारो कोटी लागत आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर देखील ताण येत आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील होता होईल तेवढ्या ज्या महिला आहेत ज्यांना खरंच लाभ पोहोचायला पाहिजे, खरंच ज्यांना गरज आहे त्या महिलांपर्यंतच फक्त लाभ पोहोचणार आहे व बाकीच्या महिला योजनेतून बाहेर काढल्या जाणार आहेत। काही महिलांनी 2-3 फॉर्म भरले आहेत, त्यांचे फॉर्म कॅन्सल करण्यात आले आहे, कारण की तपासणी चालू आहे आणि याची तपासणी डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने होत आहे। तुम्हाला माहितीच असेल तरी पण शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला की काय क्रायटेरिया असणार आहे किंवा काय पद्धत आहे फॉर्म चेकिंग करायची। तर बघा तुम्हाला माहिती असेल की आता RTO कडून ही माहिती घेतली जात आहे की तुमच्या नावावर कोणते 4 चाकी वाहन आहे का नाही, कारण की बघा RTO कडे सर्व नोंदी असतात तिथून। आणि त्याचबरोबर कोण तुमच्या घरात टॅक्स भरत असेल तर त्याची आयकर विभागाकडून चौकशी केली जात आहे। जर तुम्ही टॅक्स भरत असाल, तुमच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त क्षेत्र असेल किंवा तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तुम्ही दुसऱ्या कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही अपात्र ठरत आहात आणि
लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचा जो लाभ आहे तो बंद करण्यात येत आहे। कारण की लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता जूनमध्ये किंवा जुलैमध्ये, ऑक्टोबरमध्ये, त्यावेळेस तुम्ही एक त्याला हमीपत्र जोडले होते, ते अनिवार्य होते हमीपत्र जोडणे। तुम्ही जोडला असेल, तुमच्या लक्षात देखील असेल, त्याच्यावर स्पष्टपणे ह्या अटी ज्या आहेत त्या लिहिल्या होत्या आणि तुम्ही त्याला मान्यता देखील दिली होती की दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणार नाही। परंतु निवडणुका झाल्यानंतर याची तपासणी सुरू करण्यात आली होती आणि निवडणुका होताच लाडक्या बहिणींचे फॉर्म देखील बाद होण्यास सुरुवात झाली आहे। जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत सर्वांना पैसे आले होते आणि नंतर पैसे येणे बंद करण्यात आले आहेत आणि नंतर भरपूर महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते देखील तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। कारण की भरपूर महिला अशा आहेत ज्यांनी सरकारच्या भरोशावर की आम्हाला 2100 रुपये येतील महिन्याला म्हणून सरकारला मत दिले होते। आणि त्याचबरोबर अशी बातमी समोर येत आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झाली आहे। परंतु ही एक अफवा आहे, कोणत्याही महिलेच्या नावावर फेब्रुवारीचे पैसे जमा झाले नाहीत। अफवांवर विश्वास ठेवू नका। आणखी तरी कोणत्याही महिलेच्या नावावर फेब्रुवारीच्या 1ही रुपया जमा झाला नाही। आणखी जानेवारीचे पैसे देखील भरपूर महिलांना जमा होत आहेत आणखी देखील। त्यामुळे ज्यावेळेस पैसे वाटप होईल सुरू फेब्रुवारीचे त्यावेळेस आपल्या चॅनलवर सर्वप्रथम सांगण्यात येईल। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे। कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भातली त्याचबरोबर सर्व योजनेसंदर्भातल्या बातम्या आपण आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देत असतो। त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे जेणेकरून सर्वांना ही बातमी पोहोचेल। कारण की बघा आतापर्यंत फेब्रुवारीचा 1ही रुपया कोणत्याही महिलेच्या नावावर जमा करण्यात येणार नाही आणि त्याबद्दल कोणतेही अपडेट जे आहे ते सरकारकडून आलेले नाही की बाबा आम्ही पैसे जमा करत आहोत किंवा चेक दिला आहे। जसं की आता तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याच्या वेळेस अजितदादा पवार असतील, आदिती तटकरे जे आहेत त्यांनी स्पष्टीकरण दिले होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही जानेवारीचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा करत आहोत, 26 जानेवारीच्या आधी जमा होईल। तसं आता फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल त्यांनी काही म्हटले नाही आणि कधी जमा होईल सांगायचं झालं शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये फेब्रुवारीचा देखील हप्ता जमा करण्यात येऊ शकतो। अद्याप तरी कोणतेही अपडेट 8व्या हप्त्याबद्दल नाही। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। जी खरी बातमी आहे ती आपल्या चॅनलवर सांगण्यात येईल। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।